स्वारगेट एसटी बस स्थानकावरती पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे। शिवाय तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केलाय। स्थानकाचं सुरक्षा लेखापरीक्षण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली जाईल अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली। राज्य परिवहन महामंडळातील पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। या घटनेनंतर एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करणार अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। स्वारगेट बस स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आगारातील बसेस येत्या 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं। एसटीमध्ये पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्यानं नेमण्यात येतील आणि पोलिसांची गस्त वाढवली जाईल अशी माहिती मिसाळ यांनी दिली। पूर्वेकडील वाढलेला वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमान यामुळे आज आणि उद्या राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गोवा वेधशाळेनं वर्तवली आहे। राज्यभर उष्ण दमट हवामान राहणार असून धुक्याचा अनुभव येईल असंही वेधशाळेनं म्हटलं। मागील आठवड्यात चढा असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली आहे। मात्र मुंबईकरांना तर उन्हाच्या झळा बसणार आहेत। मार्चमध्ये असह्य उकाडा असणार अशी चिन्ह हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुण्याच्या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची सर्वाधिक आवक झाली तर कांद्याला कमीत कमी 1800 ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। खामगाव तालुक्यासह परिसरात गव्हाची काढणी सुरू झाली असून नवीन गहू बाजारात दाखल झाला। अशातच खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाचे दर 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलला कोसळलेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली। आवक वाढल्यामुळे लसूण, फ्लॉवर, कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट झाली। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचे काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झालाय। उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचं नियोजन कसं करायचं याची चिंता भेडसावतीये। राज्यातील 257 पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे। त्यापैकी 116 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली। उर्वरित 141 लाभार्थ्यांचं अनुदान थकलंय। सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथल्या अंकलखोप मळीभाग इथून येणाऱ्या दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघातांची संख्या सुद्धा वाढली आहे, त्यामुळे इथे दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतोय। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमनापूरच्या कोंढार परिसरात स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली। 20 पेक्षा अधिक प्रकारचे विदेशी पक्षी इथे आले आहेत। हे पक्षी पाहण्याची मोठी संधी पक्षीप्रेमींना उपलब्ध झाली आहे। पुण्याची जी आज अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते। तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता कला आणि क्रीडा जोपासली पाहिजे असं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केलं। सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, जिचं पावित्र्य तुम्ही जपा असं आवाहन सोनाली कुलकर्णीनं केलं। यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपनं ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलंय। वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपनं ठाणे जिल्ह्यामध्ये आक्रमक रणनीती आखायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे शिवसेनेनं सुद्धा महायुतीच्या धर्मावरनं भाजपला खडेबोल सुनावलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरबाडमध्ये येऊन आमदार किसान कथोरेंना बळ देत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून बळ मिळालेल्या आमदार किसान कथोरेंनी बदलापूर महानगरपालिकेवर एक हाती सत्ता आणण्याची घोषणा केली। 5 वेळा कथोरे साहेब निवडून आले पण ते मंत्री झाले नाहीत। अरे कथोरे साहेब मंत्र्यापेक्षा कमी आहेत का? जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे। त्यामुळे काय चिंता करण्याचं कारण आहे? तेच मुख्यमंत्री आहेत, चिंता करू नका। विधानसभा मी एकट्यानेच लढलेली आहे, सगळे विरोधात होते। त्यामुळे विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे मजबूत आहे आणि कोणीही बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू। बरोबर येणार नसतील त्यांच्याशिवाय भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आहे। वनमंत्री गणेश नाईक पुन्हा निर्धारानं ठाणे जिल्ह्यात सक्रिय झाले। ठाणे शहरात जनता दरबार घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना टॉनिक देण्याचं काम नाईक करतायत। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 आमदार आहेत। यापैकी भाजपचे 9 आमदार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत, तर उर्वरित 3 आमदार इतर पक्षांचे आहेत। यामुळे भाजपकडून जिल्ह्यातील 6 महापालिका आणि नगरपालिकांवर वर्चस्व राखण्यासाठी रणनीती आखली जाते। त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील 24 नगरसेवकांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिलाय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी सत्तेच्या स्वरूपामध्ये दिसला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडून आश्वासित करून घेतले आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली आहे। भाजपनं त्यांचा पक्ष बळकट करण्यावर भर दिलाय, त्यामुळे शिवसेना ही भाजपवर बारीक लक्ष ठेवून आहे।
भाजपनं महायुतीचा धर्म पाळला नाही तर शिवसेना ही स्वतंत्रपणे लढेल असं स्पष्ट करण्यात आलंय. सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यातूनही जर काय आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत. मुंबई पुण्यापाठोपाठ राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेला ठाणे जिल्हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. धर्मवीर आनंद दिघेंमुळे शिवसेनेकडे गेलेल्या ठाणे जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपनं आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आता पुन्हा बघूयात गावाकडच्या बातम्या. अमरावतीमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची चाकून भुसकून हत्या करण्यात आली. आदर्श गुप्ता असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. संत तुकोबांच्या पालखी मार्गावरील देहू ते माळवाडी दरम्यान अपघात झाला. भरधाव दुचाकीनं पिकअपला जोरदार धडक दिली, मात्र या अपघातातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनाच्या माध्यमातून शिक्षित करण्याचं मोठं आव्हान परिवहन विभागानं स्वीकारणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केलं. राज्यातील 24 चेकपॉइंट्स 15 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. देशभर जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचं म्हणजेच चेकपॉइंटचं महत्त्व कमी झालंय. रत्नागिरी जिल्ह्यात बारसो इथे रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रकल्प उभारणं अवघड आहे, त्यामुळे महाराष्ट्राकडनं फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आरामको कंपनीनं आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केली आहेत. लाकूड कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या बेकरी, हॉटेल, उपहारगृह आणि उघड्यावरती खाद्यपदार्थ विकणाऱ्या मुंबईतल्या 414 हॉटेल्सना पालिकेनं नोटीस बजावली. यात सर्वाधिक तंदूरचा वापर हा भायखळा, कुर्ला आणि वरळीमध्ये होत असल्याचं समोर आलंय. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सेंटिसचं काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या बसेससोबतच अवजड वाहनांना रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक उपविभागानं अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. सिडको भवनामध्ये काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचं वेतन फेब्रुवारी उजाडला तरी मिळालेलं नव्हतं. मात्र सिडकोच्या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना संपल्यापूर्वीच बँक खात्यात वेतन जमा झालंय. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये काम करणाऱ्या 2 वेगवेगळ्या प्रवर्गासाठी होणाऱ्या भेदभावाविषयी संताप व्यक्त होतोय. राज्यातील निवासी डॉक्टरांवरती होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे. कराची वसुली करताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाकी नऊ आलेत, त्यामुळे कराची वसुली व्हावी यासाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासनानं 15 दिवसांची अभय योजना लागू केली आहे. 1 ते 15 मार्च अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आलाय. मध्य रेल्वेवरनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत कारवाई करून रेल्वेनं एका दिवसात 220 विनातिकीट प्रवाशांवरती कारवाई केली. प्रवाशांकडून 55,210 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं BSc नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 13 मार्चपर्यंत अर्ज सादर करता येतील, तर परीक्षा 7 आणि 8 एप्रिलला असणार आहे. फेब्रुवारीमध्ये देशात एकूण 16.11 अब्ज UPI व्यवहार झाले असून त्यांचं मूल्य 21.48 लाख कोटी रुपये आहे. जानेवारीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत 5% घट झाली असून मूल्य सुद्धा 6.5% घटलंय. स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासणीत उघडकीस आलंय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनात विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे महत्त्वाच्या नेत्यांनीच पाठ फिरवली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगला आणि संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली आणि या घटनेबाबत 2 दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत छेड काढणारे कोणत्या पक्षाचे आहेत हे लगेचच जाहीर करा असं आव्हान जयंत पाटलांनी सरकारला केलं. 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे धाराशिवच्या लोण येथील शेतकरी निवेदन देण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले. यावेळी अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
नांचा गावातील पशुपालकांनी विविध समस्यांबाबत आमदार संतोष दानवेंची भेट घेतली. यावेळी दानवे यांनी तत्काळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला. या संभाषणादरम्यान दानवे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर दानवेंनी पशुसंवर्धन अधिकाऱ्याला बदली करण्याची धमकी दिली. परभणी शहर आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही बंद आहेत, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे बसस्थानक परिसरात सीसीटीव्हीसोबतच पोलीस चौकीची उभारणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वाशिम जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 12,000 सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र 2024 पासून शेतकऱ्यांना विहिरींचं अनुदान मिळालेलं नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नांदेड शहराजवळच्या नसरतपूरमधल्या कोणवाडात पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांना घेराव घालत ग्रामस्थांनी जाब विचारला. नीलम गोरेंबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीच्या दर्यापुरात संजय राऊतांविरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केलं. नागपूरच्या बोधगया येथील महाविहार हिंदूंच्या तावडीतनं मुक्त करा या मागणीसाठी संविधान चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी संविधान चौकात मानवी साखळी रचत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बघायला मिळालं, आनंदाश्रम परिसरात दोन्ही शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व राडा झाला. खासदार संजय राऊत मेळाव्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला. ठाण्यामध्ये खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या आनंद आश्रमात आनंद दिघेंना अभिवादन केलं. यावेळी संजय राऊतांनी दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. तसंच राऊतांनी घातलेला हार शिवसैनिकांनी काढून फेकून दिला. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातल्या राड्यावरती आक्रमक प्रतिक्रिया दिली. गद्दारांनी महिलांना पुढे केलं असं संजय राऊतांनी आपल्या भाषणात म्हटलं. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर कुटुंबियांसोबत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी देवस्थान समितीकडनं देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन मांजरेकरांचा सत्कार करण्यात आला. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची आज सांगता काल झाली. दरम्यान रायगड पोलीस दलातील 9 कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याच्या पथकानं सलामी दिली आणि यावेळी वीरेश्वर भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील मुंद्रोड हवेली मल्हारपेठसह 12 गावांचं ग्रामदैवत असलेल्या निनाई नवसरी देवीच्या यात्रेनिमित्तानं निकाली कुस्त्यांचं मैदान पार पडलं आणि या मैदानात भारत केसरी माऊली जमदाडे आणि महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात अंतिम सामना पार पडला. नागपट्टी डावावर माऊली जमदाडेनं बाला शेखला आसमान दाखवलं तर 1,51,000चं बक्षीसही पटकावलं. श्री दिगंबर जैन समाजाचं 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन अमरावतीच्या मुक्तागिरी इथे सुरू आहे. खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. जैन आर्थिक विकास महामंडळ लाभ आणि योजनांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. अकोला शहरात नीटच्या क्लासेससाठी आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. प्रसन्न वानखेडे असं विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केली. पुणे जिल्ह्यातील कोरेगावात एक युवती आणि तिचा मामे भाऊ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते. यावेळी दारू पिऊन आलेल्या 2 युवकांनी संबंधित युवतीवर अत्याचार करत तिच्या अंगावरचं सोनं घेऊन ते युवक पसार झाले. या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेलेल्या काकी आणि पुतणीचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. अक्कलकोटच्या मैंदर्गी इथली घटना आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सोलापुरात घोरपड या वन्य प्राण्याच्या गुप्तांगाची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली. तब्बल 151 घोरपडींच्या गुप्तांगाची तस्करी करताना आरोपींना पकडण्यात आले. चेंबूरमधील शिवसेनेच्या शाखेत दारू पार्टी रंगल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. सोशल मीडियावरती या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्टीत शाखा प्रमुख दीपक चौहान, उपविभाग प्रमुख संजय कदम यांच्यासह इतर पदाधिकारी सुद्धा सहभागी असल्याचं बघायला मिळालं. उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनीत भर रस्त्यात तरुणाला अडवत त्यांना जबर मारहाण करण्यात आली. मधुर पतेरिया असं या युवकाचं नाव असून मारहाण प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मात्र अद्याप आरोपीला अटक झालेली नाही, त्यामुळे मधुरची आई आक्रमक झाली आहे. साकीनाक्यातील 90 फीट रोडवरती भीषण आग लागली. गुलशन कंपाऊंडमधल्या गोडाऊनला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. विरार पूर्व चंदनसार रोडवरच्या गणपती मंदिराजवळ ट्रकचा अपघात झाला. दगडानं भरलेल्या ट्रकचा मागचा भाग अचानक उचलला गेल्यामुळे ट्रकमधील दगड रस्त्यावरती पडले, त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
उल्हासनगरच्या समतानगर भागामध्ये एका 21 वर्षांच्या तरुणाला 4 ते 5 जणांनी एकत्र येत बेदम मारहाण केली. घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. घाटकोपरमध्ये वडिलांना स्वतःच्या 4 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संजय कोकरे असं नराधम वडिलाचं नाव आहे. मुलगी झाल्यामुळे त्याचा पत्नीशी वारंवार खटके उडत होते आणि याच रागातनं त्यानं मुलीची हत्या केली.